महाराष्ट्रातील काही मतदारसंघात विद्यमान खासदारांविषयी नाराजी असल्याचा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी उमेदवार पराभूत होतील असा अहवाल आल्यानं तेथे उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर लोकसभा निवडणूक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या अनेक खासदारांचे तिकीट भाजपाच्या नेत्यांकडून कापले जाण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे उमेदवारीचा शब्द घेऊन आणि गद्दारीचा शिक्का मारून घेतलेल्या अनेकांच्या मनात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे काहीही करा पण आमचे तिकीट फिक्स करा असे साकडेच बऱ्याचशा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातल्याचं पाहायला मिळालं. त्यासाठी त्यांनी दबावगट तयार केला असून 2 दिवसात ते एकत्रित येणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात राज्यातील शिवसेनेचे 13 खासदार गेले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी, भरपूर निधी असा शब्द यावेळी या सर्वांना देण्यात आल्याचं समजतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या संदर्भात अनेक दावे केल्याचे खासदार सांगतात. त्यामुळे तिकीट मिळेल या आशेवर सर्वजण खुश होते. मात्र आता अनेकांना तिकीट मिळत नसल्याचं दिसत असल्यामुळं सर्व खासदार अस्वस्थ झाले आहेत. भाजपने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदारसंघात 3 ते 4 वेळा सर्वेक्षण केलं. यामध्ये काही मतदारसंघात विद्यमान खासदारांविषयी नाराजी असल्याचा अहवाल प्राप्त झाला. काही ठिकाणी उमेदवार पराभूत होतील असा अहवाल आल्यानं तेथे उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आणि फक्त कमळाच्या चिन्हावर लढल्यास काय होईल याचाही अंदाज घेतला गेला. तेथेही नकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानं अनेकांच्या उमेदवारीला कात्री लावण्याचा निर्णय भाजपनं घेतला. जो जिंकू शकतो फक्त अशालाच उमेदवारी असा पवित्रा भाजपने घेतल्यामुळे गृहमंत्र्यांचीही बरीचशी अडचण झाली. एका खासदाराला उमेदवारी मिळणार नाही याची खात्री आहे. उर्वरित 12 खासदार 2 दिवसात मुख्यमंत्र्यांची एकत्रित भेट घेणार आहेत. धनुष्यबाण शक्य नसेल तर कमळ चिन्हावर लढण्याचीही आपली तयारी आहे. फक्त तुम्ही तिकीट द्या असा आग्रह ते धरणार आहेत. यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे, भावना गवळी, संजय मंडलिक, धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे, हेमंत पाटील, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव, कृपाल तुमाणे, राहुल शेवाळे, राजेंद्र गावित, गजानन कीर्तीकर या खासदारांचा समावेश आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.